नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मस्त ढाबा स्टाईल पनीर हंडी बनवलेली आहे। तर ह्या पनीर हंडीची ग्रेव्ही कशी थिक करावी आणि ह्याची चव दुपटीने वाढवण्यासाठी यात कुठले मसाले वापरलेले आहे ते सर्व मी पुढे सांगणारच आहे। चला तर आपण पनीर हंडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात पहिले मी इथे 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1.5-2 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या हे ना खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। तर पेस्ट न करता आहे ना शक्यतो हे खलबत्त्यामध्येच असं कुटून घ्यायचं आहे। याची टेस्ट खूप छान लागते पनीर हंडीमध्ये। आणि इथे 4 मध्यम आकाराचे कांदे मी असे जाडसरच कापून घेतलेले आहे। तर खूप जास्त बारीक नाही कापायचा आहे कांदा, कारण ढाबा स्टाईल पनीर हंडी आपण बनवतोय, त्यामुळे असा जाडा कांदा कापला ना तरी चालतं। तर या पद्धतीने मी सर्व कांदे कापून घेते आणि जर मोठ्या आकाराचे घेणार असाल ना तर 2 मोठे कांदे घेतले तरी चालेल। तर ही पनीर हंडी आपण पाव किलोच्या मापाने बघत आहोत, त्यासाठी हे प्रमाण आहे। तर आता इथे एक कढई मी गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये 4 चमचे इतकं तेल टाकून घेत आहे आणि तेलामध्येच आता मी 1 चमचाभर इतकं बटर टाकून घेतलंय। तर बटरऐवजी तुपाचा देखील वापर करता येईल। तर तेल चांगलं गरम झाले। आता यात कुटून घेतलेलं आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली। मध्यम आचेवर पेस्ट चांगली परतून घेतली आणि त्यात आता हा बारीक चिरलेला कांदा देखील परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर होसतर चांगला परतायचा आहे। जेव्हा पण आपण ढाबा स्टाईल कुठला पदार्थ जर बनवत असेल ना तर त्यावेळी ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो हा आवर्जून वापरला जातो। आणि आलं लसूण पेस्ट ही आहे ना मिक्सरमध्ये बारीक न करून घेता खलबत्त्यामध्ये दरदरीत अशी कुटून घेतली ना की तिची चव जास्त छान लागते। तर आता एकीकडे कांदा हा परतला जातोय तर दुसरीकडे मी हा टोमॅटो बारीक असा चिरून घेते। तर 1 टोमॅटोचा वापर केलेला आहे। तर पनीरची ग्रेव्ही वाढवण्यासाठी ना यात मी दह्याचा वापर करणार आहे। तर इथे मी 1 मोठी वाटी फ्रेश दही घेतलेला आहे। तर दही आंबट न घेता ताजं दही घ्यायचं आहे आणि दही असं एकसारखं फेटून घेतलंय। आता इथे कांदा चांगला परतला आहे, त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा इतकं कांदा लसूण मसाला, कुठलाही घरगुती मसाला किंवा लाल तिखट वापरू शकता, आणि 2 छोटे चमचे काश्मीरी लाल तिखट वापरले। सर्व मसाले कांद्यामध्ये परतून घेतले आणि आता यामध्ये दही टाकून घेणार आहोत आपण। तर दही हे व्यवस्थित असं आता ह्या मसाल्यांमध्ये असं फेटून घ्यायचं आहे। मसाले जितके जास्त चांगले भाजाल ना तर तितकी जास्त या पनीर हंडीची टेस्ट तेवढी जास्त छान लागेल। तर आता इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता। आणि चवीपुरतं आता यात ग्रेव्हीमध्ये मीठ टाकून घेतलंय। तर ह्या ग्रेव्हीला तुम्हाला जर अजून थिक करायचं असेल ना तर यात तुम्ही 1 चमचाभर इतकं बेसन पीठ वापरलं तरी चालेल। आता इथे मी पनीर हंडीची चव दुपटीने वाढवणारा असा हा मसाला बनवत आहे। त्यासाठी 2 चमचे इतके धणे घेतले आहे, 2 चमचे सोप घेतली आणि 2 चमचे इतकं जिरं घेतलेलं आहे आणि 8-10 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत। तर हे सर्व मसाले मंद आचेवर मस्त खमंग असे भाजून घ्यायचे। तर मसाले भाजले गेले ना का त्याचा छान सुगंध सुटतो। तर हे मसाले इथे भाजून झाले, गॅस बंद करून घेतला आणि आता थंड करण्यासाठी या प्लेटमध्ये काढून घेत आहे। थोडेसे थंड झाले की मिक्सरमधून असे दरदरीत वाटून घ्यायचे आहे, बारीक करून घ्यायचे। तर या ठिकाणी हे मसाले चांगले थंड झाले आहे। आता मिक्सरमधून मी असे जाडसर वाटून घेतलेत या पद्धतीने। आता ग्रेव्हीमध्ये 2 मोठे चमचे हा मसाला टाकून घेत आहे। मसाला व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायचा आहे। चांगला भाजला गेला पाहिजे हा मसाला ग्रेव्हीमध्ये। आणि त्यानंतर जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो देखील ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेला आहे। टोमॅटो चांगला मऊ होसतर शिजून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण पनीरचे बारीक क्यूब्स असे कट करून घेऊया। आवडीप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आहेत। आणि ही जी ग्रेव्ही आहे, जो मसाला आहे, तो जितका जास्त फ्राय होईल ना तितका हा चवीला छान लागेल। तर या पद्धतीने मी असे मोठे मोठे क्यूब्स कट करून घेतले पनीरचे। तर आता हे सगळे क्यूब्स ना ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने सगळे
पनीर क्यूब्स ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलं आणि पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेतलं। पनीर ग्रेव्ही करत असताना शक्यतो डेअरी पनीरच वापरायचं आहे। घरी केलेलं पनीर जे असतं त्याला जास्त प्रमाणात पाणी सुटतं आणि त्यामुळे भाजीला थिकनेस राहत नाही। त्यामुळे डेअरीचं जे पनीर असतं ना तेच ग्रेव्हीमध्ये शक्यतो वापरायचं। आता इथे मी 1 चमचाभर इतकी कसुरी मेथी टाकून घेतली आहे आणि माझ्याकडे हे असं चीज स्लाइस होतं ते मी या पद्धतीने कट करून घेतलं। तुम्हाला जर हवं असेल तर यावर तुम्ही चीज क्यूब वापरू शकता, जे किसून तुम्ही घालू शकता या भाजीवर, किंवा पनीर देखील किसून या भाजीवर तुम्ही वापरू शकता। तर या पद्धतीने चीज स्लाइसचे मी असे तुकडे करून या पनीरमध्ये टाकले आणि सगळं मिक्स करून घेतलं। आता एक 4-5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। तर 4-5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं ढाबा स्टाईल पनीर हंडी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।